मेट्रोची कामं माझ्या मतदारसंघामध्ये 8 मेट्रो स्टेशन होणार आहेत, 2 वेगवेगळ्या मेट्रोच्या संदर्भात, मेट्रो 3 आणि मेट्रो 2A. म्हणजे मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक मेट्रो स्टेशन येत आहे. जनतेला आनंद झालाय, जनता वाट पाहते की कधी ही मेट्रोची कामं सुरू होतील. दुर्दैवाने जेव्हा स्थगिती दिली जाते, ठीक आहे आता आम्ही सत्तेत आलो त्यामुळे आम्ही आमची सत्ता दाखवू याच्यासाठी जर का तुम्ही निर्णय घेत असाल, परंतु मुंबईच्या लाखो कोट्यावधी लोकांमध्ये जी नाराजी पसरली यामुळे ही आम्ही पाहतोय. माझ्या मतदारसंघात मी पाहतोय की प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक मेट्रो स्टेशन येणार होतं, काम सुरू झालेलं आहे, काम पूर्ण होत आलेलं आहे, जवळजवळ कामं पूर्ण झालेत अशी काही ठिकाणं आहेत. आणि मात्र सगळी स्थगितीचं जे काही त्यावेळेला कारस्थान झालं त्याच्यामुळे मुंबईकर एक मोठ्या प्रकल्पापासून वंचित झाला. मुंबई आता सुद्धा या ठिकाणी आमदार जे बसलेले आहेत ते गुगल मॅपवर बघतात की मी याला किती वेळ लागेल घरी जायला, आणि मग ट्रॅफिकमध्ये अडकणार असू तर आपण इथे बसू, इथं बोलता तरी येईल, अशा पद्धतीची मानसिकता आमची असते. परंतु हाच जर का मेट्रोचा प्रकल्प आला असता तर ह्याच परिवहनाबद्दल केवढी मोठा रिलीफ हा मुंबईकरांना मिळाला असता. दुर्दैवाने केवळ राजकारणापोटी, केवळ आम्ही आता सत्तेत आहोत हे दाखवण्यासाठी मेट्रोवर स्थगिती आली.